उमरजला नगरपंचायत करण्याच्या दृष्टीने सर्वोत्तरी प्रयत्न सुरू आहेत. ही नगरपंचायत झाल्यानंतर विकासाच्या मर्यादा रुंदावतील. उमरजला सेगमेंटल पुलाचे कामही लवकरच सुरू होईल. तसेच शासकीय विश्रामगृहासाठी मान्यता मिळाली आहे. अप्पर तहसील कार्यालय, कृषी मंडल कार्यालय उमरजला आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार मनोज घोरपडे यांनी सांगितले. उमरज ग्रामपंचायतीला शनिवारी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महेश बाबा जाधव, सरपंच योगराज जाधव, ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, किसन माळे, ग्रामविकास अधिकारी समाधान माने व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उमरजच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आता उमरज ही नगरपंचायत व्हावी हे उमरजकरांचं अनेक वर्षापासून स्वप्न आहे. अनेक प्रश्न तुम्ही आमदार झाल्यापासून उमरजचे हाताळत आहे. नगरपंचायत उमरज व्हावी यासाठी आत्ता काय प्रयत्न सुरू आहेत? 2014 ते 19मध्ये जे युतीचं सरकार आलं त्या सरकारच्या काळामध्ये आम्ही उमरज नगरपंचायत व्हावी त्या संदर्भात पाठपुरावा केलेला होता. परंतु मधल्या काळामध्ये हा पाठपुरावा ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं झालेला नाही. परंतु तर मी आमदार झाल्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे नगरविकास खाता आहे, तर त्यांना मध्ये पत्र देऊन त्या ठिकाणी त्यांचं शेरा मारून या ठिकाणी कलेक्टर सातारा यांच्याकडे प्रस्तावाची मागणी त्यांच्याही मागणीनं या ठिकाणी केलेली आहे. त्याच पद्धतीनं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामार्फत सुद्धा हा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी मागवलेला आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर त्याची पूर्तता करून उमरज नगरपंचायत कशी लवकरात लवकर करता येईल या दृष्टिकोनातून आमचं इथून पुढच्या काळामध्ये नियोजन राहणार आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची सुद्धा या ठिकाणी आचारसंहिता लागते आणि त्यामुळे थोडंसं या गोष्टीला डिले होईल. परंतु आमचा प्रयत्न राहणार आहे की उमरज नगरपंचायत लवकरात लवकर करून उमरज नगरीचा जो काही विकासाचा बॅकलॉग आहे हा या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला भरून काढता येईल. उमरजला अप्पर तहसील कार्यालय आणि त्याचबरोबर कृषी मंडल कार्यालय जागा ग्रामपंचायत द्यायला तयार आहे, पण अजून येऊ शकलेली नाहीत. ह्यासाठी पण काम गरजेचं. आता अप्पर तहसीलच्या बाबतीत अप्पर तहसीलचा प्रस्ताव शासनाकडे परिपूर्ण आम्ही दिलेला आहे आणि एक वेगळं अप्पर तहसील असं काही होणार नाही. त्या संदर्भात मध्ये आदरणीय महसूल मंत्र्यांच्या बरोबर बैठक लावली होती ह्या विषयाच्या संदर्भात. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे स्टाफ त्या ठिकाणी पॅटर्न मागितलेला आहे आपण तो आणि तहसीलदार असं फुलप्रूफ या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय येणाऱ्या काळामध्ये लवकरच उमरज नगरीमध्ये सुरू होईल आणि त्या संदर्भातलं सर्व पाठपुरावा आम्ही महाराष्ट्र शासनाकडे केलेला आहे. तसंच आता सब रजिस्ट्रार ऑफिसच्या इमारतीच्या संदर्भात सुद्धा अतिशय ताकदीने आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि लवकरच एक सुसज्ज अशा पद्धतीची इमारत सब रजिस्ट्रार ऑफिसची उमरजमध्ये या ठिकाणी तयार होईल. तसंच सर्किट हाऊसचा पण प्रश्न आपण मार्गस्थ लावलेला आहे. त्याचं टेंडर येणाऱ्या एक महिना दीड महिन्यामध्ये होतंय. त्याला मागच्या अधिवेशनामध्ये 2.25 कोटीची आपण तरतूद केलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा जे काय लागणारा निधी अजून 2 कोटी लागू दे 4 कोटी लागू दे तो आपण त्यासाठी आणून एक उमरजच्या वैभवात त्या माध्यमातून सुद्धा भर टाकता येईल अशा पद्धतीचं नियोजन करतोय. मंडल कृषी कार्यालयाच्या संदर्भात मागच्या काही दिवसापूर्वी माझ्याकडं हा विषय आलेला आहे, तर त्याचा सुद्धा मी पाठपुरावा या ठिकाणी सुरू केलेला आहे. ते उमरजच्या जिव्हाळ्याचा प्रश्न उड्डाणपूल, साधारण उड्डाणपुलाचं काम कधीपर्यंत सुरू होईल असं लोकांना अपेक्षित आहे की कधी चालू होईल? उड्डाणपुलाच्या बाबतीत मागच्या 15 दिवसापूर्वी NHAIचे अधिकारी कदम साहेबांनी आपल्या उमरजचे काही ग्रामपंचायतचे सदस्य असतील, सरपंच आणि काही प्रतिष्ठित मंडळी यांच्या समवेत प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि त्याला आम्ही मान्यता दिली. त्याचं फायनल प्रेझेंटेशन आज NHAIचे अधिकारी करणार आहे आणि हा प्रस्ताव दिल्लीला त्या ठिकाणी ज्या काही बाकीचे शासकीय सोपस्कर आहेत त्यासाठी जाईल आणि मला खात्री आहे येणाऱ्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये त्याचं टेंडर निघेल आणि जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर आपण हे काम चालू करणार. उमरज ग्रामपंचायतीला आज तुम्ही धावती भेट दिली आहे, पण गेल्या 20-25 वर्षात उमरजचा आणि या परिसराचा विकास झाला नाही. हे फार मोठी म्हणजे टीका पण विरोधकांवर यावर खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. उमरजचं टाउन प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. या दृष्टीनं आगामी वाटचाल कशी असेल?
नगरपंचायत झाली की ऑटोमॅटिक टाउन प्लॅनिंग बाकी सर्वच गोष्टी या ठिकाणी स्ट्रीमलाईन होणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर नगरपंचायत झाल्यानंतर या सगळ्याच गोष्टीला सिस्टीम लागेल आणि नगरविकासच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर फंडिंग आणण्यासाठी ही फार येणाऱ्या काळामध्ये काळाची गरज आहे. आजही आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त उमरजकरांना या ठिकाणी रस्ते असतील, तसंच आज मी जलजीवन मिशनचे जे काय इथले आपले नळपाणी पुरवठा योजनेचं काम आहे त्याचा सुद्धा या ठिकाणी आढावा घेतला. दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून काही कामं सुचवायची होती त्याचा सुद्धा या ठिकाणी आढावा घेतला. त्याच पद्धतीनं अंतर्गत कॉन्क्रिटीकरणाचे विषय आहेत. नदीच्या संरक्षक भिंतीसाठी सुद्धा आपल्याला लवकरच संरक्षक भिंतीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी येणाऱ्या एक महिन्यामध्ये उपलब्ध होईल आणि हे जे काय बऱ्याच दिवसापासूनचे प्रलंबित विषय आहेत ह्याला लवकरात लवकर कशा पद्धतीनं मार्गस्थ करता येतील आणि त्या दृष्टिकोनातूनच आज आम्ही उमरज ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहे. त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतली आणि त्यावर आपल्याला लवकरात लवकर कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल आणि उमरजकरांना ज्या प्राथमिक सोयीसुविधा आहेत त्या लवकरात लवकर कशा देता येतील ह्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलं आहे. आज आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 20वा हप्ता आज वाराणसी येथून दिला गेलेला आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त कृषी विभाग त्याच पद्धतीनं कृषी विज्ञान केंद्र कालवडे यांच्या संयुक्त विद्यमानं आज या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. त्याही कार्यक्रमाला मी आज हजेरी लावली आणि शेतकरी असतील त्याच पद्धतीनं कृषीचं जे आपलं तालुका कृषी कार्यालय आहे त्यांचा सुद्धा मी आज या ठिकाणी आढावा घेतलेला आहे.